नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026 अपियर करताय, MBBS ऍडमिशन्स प्लॅन करताय. ही चिंता आहे की मला नीटमध्ये किती मार्क मिळतील, कुठे मला ऍडमिट्स मिळतील, किती मला फीज लागेल, अफोर्डेबल माझं एज्युकेशन राहील की नाही. जेवढं महत्व नीटमध्ये चांगल्या मार्कांचं असतं त्याच्यापेक्षा जास्त महत्व आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेबद्दल माहिती असण्याचं आहे. बरेचदा आपल्याला चांगले मार्क असताना पण ऍडमिशन्स मिळत नाही. आपण नीट पुन्हा पुन्हा रिपीट करतो आणि कमी मार्कवाल्याला भारतामध्ये 3-4 ऍडमिट्स मिळून जातात आणि त्याला अफोर्डेबल फीस पण मिळून जाते. असं का बरं होतं? कारण की आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेबद्दल व्यवस्थित माहिती नसते. आपण इन्फॉर्मेशन ब्रोशर व्यवस्थित वाचत नाही आणि म्हणूनच आपण एजंट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन लॅक ऑफ पेशन्स असतो आपल्यामध्ये, इमोशनल स्ट्रेस असतो आपल्यामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्याला डोनेशन द्यावं लागतं किंवा आपण फसवल्या जातो. प्रक्रियेबद्दल व्यवस्थित समजा इत्तमभूत माहिती आपल्याला असेल, आपण सगळे इन्फॉर्मेशन ब्रोशर्स समजा व्यवस्थित वाचले तर नक्कीच तुम्हाला नियमानुसार मेरिट्सवरती अफोर्डेबल आणि क्वालिटी इन्स्टिट्यूशन्समध्ये विदाऊट डोनेशन ऍडमिशन्स मिळू शकतात. भारतामध्ये जवळपास 1,18,190 जागा आहेत. जवळपास 780 कॉलेजेस आहेत. यापैकी समजा आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचं बघितलं तर 427 जवळपास गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि 352च्या जवळपास आजच्या तारखेमध्ये जवळपास प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत. 59,835 गव्हर्नमेंट सीट्स आहेत आणि जवळपास 58,115 या प्रायव्हेट सीट्स आहेत. बजेटचा समजा आपण विचार केला तर 5 लाखापासून 18 लाखापर्यंत ही प्रायव्हेटची फीज असते. डीम युनिव्हर्सिटीची फीची समजा आपण बघितली तर 12 लाखांपासून जवळपास 28 लाखापर्यंत मागच्या वर्षी डीम युनिव्हर्सिटीच्या फीज होतात. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटची वेगळी काउन्सिलिंग ऑथॉरिटी असते, सेंट्रल गव्हर्नमेंटची वेगळी काउन्सिलिंग ऑथॉरिटी आहे. प्रत्येक स्टेटचे वेगळे नियम असतात. काही स्टेट्स ओपन असतात, काही क्लोज स्टेट्स असतात. तर आपण समजा फक्त रिस्ट्रिक्टेड रिजनल माइंडसेट समजा आपण ठेवलं, बरेचदा मी पाहतो की मुलांना जास्त मार्क असतात आणि ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असतात किंवा त्यांच्यामध्ये महाराष्ट्र सोडून कुठे जायची तयारीच नसते आणि इथेच ते फसतात. नेहमी आपल्याला बॅकअप प्लॅन असला पाहिजे आणि आपण मल्टिपल ऍप्लिकेशन्स ह्या करायलाच असलं पाहिजे. जितकं आपण जास्त ऍप्लिकेशन करू तेवढ्या क्वालिटी इन्स्टिट्यूशन पण मिळतील, अफोर्डेबल फीस पण आपल्याला मिळेल, त्याच्यासोबतच आपल्याला प्रॉबेबिलिटी ऑफ ऍडमिशन आपली वाढेल. तसंच नेहमी एक्सपर्ट ऍडवाइस सोबत आपण आपली प्रक्रिया करायला पाहिजे. जेव्हा आपण नॉन क्वालिफाईड लोकांसोबत टायपिंग इन्स्टिट्यूटवर जाऊन फॉर्म भरतो तर बऱ्याच चुका आपल्याच्याने होतात किंवा आपल्याला बरेचसे नियम त्यांना माहिती नसतात. सुप्रीम कोर्टाचे काय नियम आहेत त्याच्याबद्दलही माहिती नसते. कुठल्या कॉलेजमध्ये काही लिगलिटीज चालल्या आहेत का त्याची पण त्यांना माहिती नसते आणि त्याच्यामुळे मुलं चुकीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात किंवा महागड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन घेतात आणि ते फसवले जातात. तर असं बिलकुल होऊ देऊ नका सदासोबत. फॉरेन मेडिकल एज्युकेशन समजा तुम्ही प्लॅन करता आहे तर तुम्हाला नॅशनल मेडिकल कमिशनचं 18 नोव्हेंबर 2021चं जे गॅझेटेड नोटिफिकेशन आहे त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन नक्की वाचायला पाहिजे. त्याचा कॉम्प्लायन्स आता इंडियन गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलेला आहे. तर यंदाची ऍडमिशन प्रक्रिया ही खूप कॉम्पिटिटिव्ह राहणार आहे कारण की जवळपास 3.5 लाख विद्यार्थी, 26 लाख विद्यार्थ्यांनी नीटला रजिस्ट्रेशन केलंय, त्याची संख्या मागच्या वेळेसपेक्षा 3.5 लाखांनी जास्त आहे आणि म्हणूनच ऍडमिशन प्रक्रिया ही पुष्कळ कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. तर तुम्हाला समजा एक्सपर्ट ऍडवाइसचा ची गरज असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबर्सला तुम्ही कनेक्ट करा. 1-on-1 माझी अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण प्लॅन तुमचं ऍडमिशनचं मी तुम्हाला करून द्यायला तयार आहे. तर विश यू ऑल द बेस्ट आणि माझं YouTube सुद्धा तुम्ही फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.